विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 2 बघणार आहोत. अकाउंट्स ऑफ नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न. मग अकाउंट्स फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न त्याला मराठीत आपण म्हणायचं नफा न मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या सेवाभावी संस्था. मग या झाल्या अकाउंट्स फॉर नॉन प्रॉफिट कन्सर्न. आता या ठिकाणी अकाउंट्स फॉर नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे आपण त्याला सेवाभावी संस्था म्हणतो. या ज्या काही सेवाभावी संस्था असतात विद्यार्थ्यांनो, त्या कुठल्याही नफा न मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात. याच्यामध्ये आपण बघतो की काही ट्रस्टचे हॉस्पिटल्स असतात, काही या ठिकाणी ट्रस्टचे स्पोर्ट क्लब असतात, काही शाळा महाविद्यालये असतात, काही दवाखाने असतात. अशा अनेक संस्था असतात. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक या संस्था म्हणजे सेवाभावी संस्था असतात. याला नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. मग नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशन असे दोन प्रकार आपण सध्याला मार्केटमध्ये बघतो. मग याच्यामध्ये प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कसं ओळखायचं, तर या ठिकाणी नफा न मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या संस्था म्हणजे नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या संस्था म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग याच्यामध्ये नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न अ प्रॉफिट. विच आर नॉट स्टार्टेड अर्न प्रॉफिट म्हणजे ज्या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात. मग त्यांचा हेतू काय असतो? नफा मिळवायचा नाही. मग हेतू काय असतो? तर त्यांचा हेतू असतो सेवा पुरवणे. सेवाभावी संस्था असल्यामुळे सेवा पुरवणे हा त्यांचा हेतू असते. मग क्वालिटी सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड सोसायटी ऍट द मिनिमम चार्जेस. कमीत कमी चार्जेस मध्ये चांगल्या प्रकारची सेवा आपल्या सभासदांना किंवा समाजाला पुरवणे हे काम सेवाभावी संस्थेचं या ठिकाणी असतं. मग ह्या सेवाभावी संस्था ज्या असतात, या सेवाभावी संस्था मग याच्यामध्ये आपण डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे बघणार आहोत. मग दोन्हींमधला फरक आपल्याला बघायचा आहे. मग दोन्हींमधला फरक बघत असताना आपण या ठिकाणी हा जो काही फरक बघत आहोत, डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग हा डिफरन्स बघत असताना विद्यार्थ्यांनो आपल्याला महत्वाचं करून पॉइंट ऑफ जे काही आपला व्ह्यू आहे सर्वात महत्वाचा तो म्हणजे सेवाभावी संस्था आहे. मग हा सेवाभावी संस्था नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेलं प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे या सेवाभावी संस्थेचं आणि ज्या सेवाभावी किंवा ज्या नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या संस्थेचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे, सर्वात महत्वाचं पहिलं ध्येय काय आहे, पहिलं उद्दिष्ट काय आहे, तर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जे काही आहे प्रॉफिट ऑर्गनायझेशन ही प्रॉफिट ऑर्गनायझेशन तिला काय द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू बी अर्न प्रॉफिट. तिचं पहिलं आणि महत्वाचं ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट काय आहे, नफा मिळवणं. आणि नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं पहिलं उद्दिष्ट काय आहे या ठिकाणी द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन इज टू बी प्रोव्हाइड सर्व्हिसेस. मग ह्या संस्थेचं उद्दिष्ट काय आहे
सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, सेवा प्रोव्हाइड करणं. मग सर्व्हिस पुरवणं, सेवा पुरवणं हे या संस्थेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स कशा पद्धतीने तयार केला जातो? मग या ठिकाणी प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्या नफा मिळवणाऱ्या संस्था असतात की ज्या फक्त आणि फक्त नफा मिळवण्यासाठीच स्थापन झालेले असतात. मग संयुक्त स्कंद प्रबंधळ, त्यानंतर भांडवली संस्था, भागीदारी संस्था, एकल व्यापारी संस्था, या सगळ्या संस्था नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झाल्या. मग याचा ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केला जातो. परंतु या ठिकाणी जी आपली सेवाभावी संस्था जी आहे, डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, हिचा ट्रायल बॅलन्स तयार केला जात नाही. मग काय तयार केलं जातं? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. म्हणजे उत्पन्न आणि खर्च हे अकाउंट नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं तयार केलं जातं. त्यानंतर या ठिकाणी तिसरा आहे विद्यार्थ्यांनो, अकाउंटिंग स्टेटमेंट्स. अकाउंटिंग स्टेटमेंट्स कोणकोणते असतात? हे अकाउंटिंग स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. मग हे अकाउंटिंग स्टेटमेंट आपल्याला दाखवत असताना प्रॉफिट ऑर्गनायझेशन मधले कुठले अकाउंटिंग स्टेटमेंट आहे बघा. पहिला आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा आहे बॅलन्स शीट. मग ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जे की आपण फायनल अकाउंट मध्ये बघितलेलं आहे. फायनल अकाउंट तयार करत असताना दोन किंवा दोन पेक्षा अधिक भागीदार एकत्र येऊन ती संस्था चालवतात. नफा तोट्याचा विचार केला जातो. ज्या अकाउंट मध्ये नफा तोट्याचा विचार केला जातो ती संस्था नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेली असते. मग अशा संस्थेमध्ये किंवा अशा नफा मिळवणाऱ्या संस्थेमध्ये ट्रेडिंग अकाउंट बनवलं जातं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातं आणि बॅलन्स शीट बनवलं जातं. आता दुसरीकडे आपल्याला नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन कडे वळायचं आहे. नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये पहिलं बनवलं जातं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. उत्पन्न आणि खर्च. आता त्यांना नफाच मिळवायचा नाही तर ते फक्त काय विचार करणार की आपल्याला सभासदांकडून मिळालेलं उत्पन्न आणि आपण समाजासाठी केलेला खर्च किंवा त्या संस्थेसाठी केलेला खर्च एवढाच विचार केला जातो. दुसरं अकाउंट या ठिकाणी बनवलं जातं विद्यार्थ्यांनो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. उत्पन्न आणि खर्च. मग या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट, आपल्याला जी काही रिसिप्ट आपली मिळकत आहे आणि आपण जी काही देयता आहे, त्याच्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर आपलं उत्पन्न आहे आणि खर्च आहे. आणि सर शेवटी बनावं लागतं आपल्याला बॅलन्स शीट. मग हे बॅलन्स शीट आपल्याला या ठिकाणी बनावं लागतं. सेवाभावी संस्था असो किंवा नफा मिळवणारी संस्था असो, यामध्ये बॅलन्स शीट हे बनवावंच लागतं. त्याच्यानंतर पुढं आहे याचा नेट रिझल्ट काय येतो. मग याचा नेट रिझल्ट म्हटल्यानंतर काय की तुम्ही अकाउंट जे बनवता विद्यार्थ्यांनो, याचा नेट रिझल्ट काय येणार? नेट रिझल्ट म्हणजे काय? त्याचा आउटपुट काय येणार? मग आपण या ठिकाणी फायनल अकाउंट बनवल्यानंतर आपण ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस करतो, नेट प्रॉफिट और नेट लॉस करतो. आता नफा किंवा तोट्याचा विचार हा सेवाभावी संस्था करत नाही, ही फक्त नफा मिळवणारी संस्थाच करत असते. मग या ठिकाणी नफा न मिळवणारी संस्था म्हणजे नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये सरप्लस किंवा डेफिसिटचाच विचार केला जातो. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉसचा विचार केला जात नाही. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त सरप्लस किंवा डेफिसिट याचा विचार केला जातो. फॉर एक्झाम्पल, प्रॉफिट सारखं असतं सरप्लस आणि लॉस म्हणजे डेफिसिट असं आपण समजूया. त्याच्यानंतर पुढे आहे ओनर्स फंड, कॅपिटल फंड. हा जो काही ओनर्स फंड आहे किंवा कॅपिटल फंड आपण ज्याला म्हणतो,
भांडवली निधी किंवा भांडवलाच्या स्वरूपात आलेला निधी. मग या ठिकाणी प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये काय केलं जातं? ओनर्स फंड इन्क्लुड्स ओनर्स इन्व्हेस्टमेंट. याच्यामधले जे भागीदार असतात त्यांनी गुंतवलेला पैसा, ओनर्स फंड इन्क्लुड्स ओनर्स इन्व्हेस्टमेंट, त्या फंडामधला जो काही पैसा असतो, ती गुंतवणूक असते, त्याला आपण कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस असं म्हणतो. रिझर्व्ह ज्याला आपण रिझर्व्ह फंड वगैरे म्हणतो, अशा पद्धतीचा हा ओनर्स फंड इन्क्लुड्स ओनर्स इन्व्हेस्टमेंट. परंतु या ठिकाणी आपल्याला दुसरीकडे दाखवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅपिटल फंड. मग हा जो काही कॅपिटल फंड आहे, रिप्रेझेंट अक्युमुलेटेड अमाउंट ऑफ सरप्लस, सबस्क्रिप्शन्स, डोनेशन अँड सरप्लस ऍज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग या ठिकाणी कॅपिटल फंड रिप्रेझेंट, कॅपिटल फंड काय दाखवतो? अक्युमुलेटेड अमाउंट ऑफ सरप्लस, तुमच्या संस्थेमध्ये होणारी वाढ. सबस्क्रिप्शन, जी काही सभासद, ज्याला आपण सबस्क्रिप्शन फीज म्हणतो, सबस्क्रिप्शन जी काही सभासद नोंदणी वर्गणी आपण ज्याला म्हणतो, सबस्क्रिप्शन एक थोडक्यात आपण वर्गणी म्हणूया, वर्गणी आपण म्हणतो. डोनेशन, आलेलं जे काही डोनेशन आहे, दान आहे. अँड सरप्लस ॲज शोन बाय इन्कम, आपला जो काही मालमत्तेत झालेली वाढ आहे, जी की इन्कम साइडला आपण दर्शवतो. अँड एक्सपेंडिचर अकाउंट, या सर्व बाबी या ठिकाणी नॉन फॉर प्रॉफिटला दर्शवल्या जातात. तर हा मूलभूत फरक नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये दर्शवला. आता विद्यार्थी मित्रांनो, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट कसं तयार केलं जातं? आता प्रामुख्याने आपल्याला नफा न मिळवणाऱ्या संस्थेचं अकाउंट तयार करायचंय विद्यार्थ्यांनो. जसं आपण भागीदारी संस्थेचं अकाउंट तयार केलं, त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार केलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं, कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट तयार केलं, नंतर बॅलन्स शीट तयार केलं, अशा पद्धतीनं मग ते नफा मिळवणाऱ्या संस्थेचं अकाउंट तयार केलं. आता या प्रकरणामध्ये नफा न मिळवणाऱ्या संस्थेचं अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. मग सर्वात महत्वाचं पहिलं अकाउंट आपण रिसिप्ट अँड पेमेंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर, देन आफ्टर बॅलन्स शीट. या ठिकाणी हे 3 प्रकार आपल्याला तयार करावे लागतात विद्यार्थ्यांनो. मग याच्यामध्ये सर्वसाधारणपणे रिसिप्ट अँड पेमेंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर, मग आणि बॅलन्स शीट, हे 3 अकाउंट आपल्याला मस्टली तयार करावे लागतात. उदाहरणाच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी बॅलन्स शीट दिलं जातं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं, त्याच्यावरून नवीन वर्षाचा आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करावं लागतं आणि बॅलन्स शीट तयार. कधी कधी उदाहरणामध्ये आपल्याला बॅलन्स शीट दिलं जातं, इन्कम अँड एक्सपेंडिचर दिलं जातं, त्याच्यावरून आपल्याला नवीन वर्षाचं रिसिप्ट अँड पेमेंट आणि बॅलन्स शीट तयार करावं लागतं. म्हणजे कशाही पद्धतीने दिलं तर आपल्याला ते तयार करता आलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्रो फार्मा बघणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची जी काही आखणी कशी आहे, अकाउंट कसे तयार केले जातात, त्यांची तयारी कशी केली जाते, हे आपल्याला याच्यामध्ये बघायची आहे. मग याच्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड. या ठिकाणी फॉर द इयर एंडेड 2000 जे काय असेल, 31 मार्च आपल्याला सांगितल्याप्रमाणे 1 एप्रिलला वर्ष चालू होतं आणि 31 मार्चला वर्ष संपतं. त्याच्यामध्ये जशी आपण याच्यामध्ये लिहित आलेलो आहोत, कशामध्ये ट्रायल बॅलन्स असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, कॅपिटल असेल, याच्यामध्ये ज्या पद्धतीनं आपण डेबिट आणि क्रेडिट लिहित आलो, त्याच पद्धतीने या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंटलाही आपल्याला डेबिट अँड क्रेडिट लिहायचं आहे. मग ते लिहून झाल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी डेबिट, या ठिकाणी क्रेडिट लिहिणार. ते झाल्यानंतर या ठिकाणी डेबिट साइडला नेहमी आपली रिसिप्ट साइड असते विद्यार्थ्यांना. मग ही जी काही रिसिप्ट साइड आपण लिहिणार आहोत,
ही रिसिप्ट साइड म्हणजे ऑल टाइप्स ऑफ रिसिप्ट, सगळ्या प्रकारची जे काही इन्कम्स असतात, ऑल रिसिप्ट ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, चालू आर्थिक वर्षामधले, टू रिसिप्ट अँड पेमेंट्स अकाउंट डेबिट साइड. मग याच्यामध्ये ज्या ज्या काही रिसिप्ट असतात, रिव्हेन्यू रिसिप्ट असेल, कॅपिटल रिसिप्ट असेल, ऑल रिसिप्ट आर डेबिटेड टू दिस अकाउंट, इट्स कॉल्ड revenue capital, revenue receipts. Total are indicates to the receipt and payments debit side. It's called total receipts. Then after all payments made during particular period, सगळ्या प्रकारचे जे काही पेमेंट्स असतात चालू वर्षाचे आर क्रेडिटेड. मग हे सगळ्या प्रकारचे पेमेंट जे असतात आर क्रेडिटेड टू पेमेंट्स साइड. हे सगळे पेमेंट साइडला या ठिकाणी आपल्याला करावे लागते. मग याच्यामध्ये जे जे काही पेमेंट्स असतात, सच पेमेंट्स मे रिलेटेड टू प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. मग हे जे काही पेमेंट्स दिलेले आहे रिलेटेड टू previous year, current year, next year, all revenue payments or capital types payment, such payments may be revenue or capital expenditure, all are credited to receipt and payment account. मग हे सगळे पेमेंट्स हे रिसिप्ट अँड पेमेंटच्या क्रेडिटला आपल्याला या ठिकाणी करावे लागतात. मग याच्यामध्ये टाइप्स ऑफ रिसिप्ट असतात, कॅपिटल रिसिप्ट असतात, रिव्हेन्यू रिसिप्ट असतात. मग एवढं लक्षात आलं की आपल्याला जे पहिलं अकाउंट आहे ते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट या ठिकाणी तयार करावं लागतं. मग हे जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आपण तयार केलं, हे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केल्यानंतर डेबिट म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या साईडला डेबिट साइड असते, उजव्या साईडला क्रेडिट साइड असते. सगळ्या प्रकारचे इन्कम हे रिसिप्ट साइडला येतात, सगळ्या प्रकारचे पेमेंट्स आउट गोईंग हे पेमेंट साइडला असतात. फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया की रिसिप्ट अँड पेमेंट इज कॉल्ड ॲज रिसिप्ट अँड पेमेंट इज कॉल्ड ॲज नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल रियल अकाउंट. Debit what comes in, total receipt, all types revenue are comes in, and credit what goes out, all types of payment is a goes out. मग हे झालं रियल अकाउंटच्या नियमाप्रमाणे. डेबिट ऑल डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. हे झालं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. सगळ्या प्रकारचे जे काही रिव्हेन्यू आहे, कॅपिटल रिसिप्ट आहे, ते सगळे डेबिटला येतात. सगळ्या प्रकारचे रिव्हेन्यू आणि कॅपिटल एक्सपेंडिचर क्रेडिटला येतात. मग हे अकाउंट आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने तयार करावं लागतं. पहिलं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट.